अकोला जिल्ह्यातील सांगोला गावात महावितरणच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी ज्ञानेश्वर पोरे यांच्या लिंबू फळबागेचं मोठं नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। शेतात पाण्याची व्यवस्था असूनही 3 फेज वीज पुरवठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने लिंबाच्या झाडांना पाणी देता आलं नाही। परिणामी अनेक झाडे सुकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। पाणी देण्यासाठी ट्रॅक्टर भाड्यानं घेऊन प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचवावे लागत असल्याने उत्पादन खर्चही वाढलाय। फवारणीसाठीही अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। फळबाग उभारण्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली असता वीज पुरवठ्यातील अडचणींमुळे नुकसान सहन करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। महावितरणनं तातडीनं शेताची पाहणी करून 3 फेज वीज पुरवठा सुरळीत करावा आणि झालेल्या नुकसानीची दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर पोरे यांनी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांचा रिपोर्ट। एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी सध्याच निंबू लागवड केली आणि त्याला महावितरणचा फटका त्यांच्या झाडांना बसला की 5 दिवसापासून त्यांनी सतत महावितरण कार्यालय इथलं स्थानिक कार्यालय सस्ती मारलं, परंतु त्यांना पॉवर म्हणजे जे सप्लाय आहे ते इलेक्ट्रिक ते मिळालं नाही। त्यामुळे त्यांचे निंबूचे झाडं आता म्हणजे वाढले अशी अवस्था त्यांची आहे। काय सांगाल याबाबत? MSEB विभागाबाबत आपलं काय मत आहे? नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर माणिकराव पोरे, राहणार सांगोला। मौजे सांगोला येथील गट नंबर 34 मध्ये मी नुकते 6-7 दिवसाच्या आधी लिंबूचे रोपं लावले होते आणि ते रोपं रिमझिम पाऊस चालू असताना लावले होते। त्या रोपाला अत्यंत गरज होती पाण्याची, पण 5-7 दिवसापासून जवळजवळ आजचा 5वा-6वा दिवस निघून झाला, 3 फेज लाईन नाही। मी सतत 3 फेज लाईनसाठी लाईनमनकडे बोललो, त्यानंतर ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये साहेब सुट्टीवर होते, तिथून मी त्यांच्यासंग बोललो। ते म्हणले की मी तुम्हाला 5 मिनिटात परत फोन लावतो। त्यांनी काही फोन केला नाही। नंतर मी लाईनमनच्या घरी गेलो, त्याला काल सकाळी भेटून आलो पुन्हा। तो म्हणे आज झाडं तोडायला टीम येणार आहे, ते टीम आली की नाही आली माहिती नाही। लाईन तो म्हणे 2 तासात चालू होते, लाईन चालू झाली नाही। नंतर मी त्यांना संध्याकाळी परत फोन लावला, पातूरच्या साहेबांना फोन लावला, ते म्हणत मी बोलतो, त्यातून काही निघालं नाही। हे माझ्या मागले लिंबूचे रोपं दिसतात हे सगळे सुकले, हे असे म्हणजे 100% जाण्याच्या स्थितीत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथं या शेतात कोथिंबीर पेरलेला आहे, त्याला जवळजवळ 7 ते 8 दिवस होऊन झाले, कोथिंबीर काही निघण्याच्या स्थितीत दिसत नाही। म्हणजे या भोंगळ कारभारामुळे माझं खूप नुकसान झालं। त्यामुळे हे झालेलं नुकसान कमीत कमी याची दखल MSEB ऑफिसने घ्यावं। माझं झालं, भविष्यात दुसऱ्याला कोणाचं व्हावं नाही या पद्धतीनं प्रयत्न करा। आणि आता हे कारणं सांगतात की बा आम्हाला आता मधात लाईनमध्ये झाडं येतात, ते झाडं तोडायचे आहे, मग यांनी उन्हाळ्याभर काय केलं असा प्रश्न पडतो। दुसरी गोष्ट म्हणजे आता हे तर माझी परिस्थिती झाली। आता माझ्या शेताच्या बाजूने त्या सोयाबीनवरती स्प्रे चालू आहेत, त्यांनी स्प्रेसाठी त्यांना पाणी त्यांच्याजवळ 2 शेतात 2 ठिकाणून पाईपलाईन आहेत नदीवरून, त्यांना स्प्रेसाठी पाणी ट्रॅक्टरमध्ये आणलं। त्यांनी ट्रॅक्टरमध्ये पाणी आणून तिथे आला, ट्रॅक्टरही उभा आहे। आम्ही आता माझं एक शेत इथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर अंतरावर, तिथून मी बोरवेलने पाणी आणलं, नदीवरूनही पाणी आणलं, 2 पाईपलाईनी असून झाली। माझ्या मागे स्प्रिंकलर लावलेले आहे, मी लाईनची वाट अशी बघायला, लाईन आली म्हणजे माझे स्प्रिंकलर चालू होणे पीक वाचेल, पण याच्यात काहीही सुधारणा झाली नाही। शेवटी लाईनसाठी आम्हाला काय करावं लागते, एखादा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार साहेब यांच्याजवळ जावं लागते। हे बोलल्यावर काहीतरी होते, नाही तर मग ऑफिसमध्ये कमीत कमी 10-20 लोक न्यावं लागतात, म्हणजे शक्ती प्रदर्शन करून दाखवल्यासारखं। मग इथं काहीतरी वेगळं चित्र होते किंवा त्यातून काहीतरी वेगळं निघते, तेव्हा लाईनचं काहीतरी होतंय। मग आता नेहमी का सगळे लोक हे येत राहतील का सोबत? ते आहे किंवा याच्यात काहीतरी कायमस्वरूपी दुरुस्ती करावी। याच्या आधी 4-5 दिवसाच्या आधी अशीच परिस्थिती असताना काही लोक चांदी ऑफिसमध्ये गेले, तिथेही ते बातमी पेपरला आली, याच्यात तरीही काही सुधारणा झाली नाही। मी गजानन मधुकर शिंदे, माझे 2 पाईपलाईनी नदीवर आहेत आणि माझा फवारा चालू आहे तणनाशकाचा, परंतु लाईन नसल्यामुळे मला भाड्याचं ट्रॅक्टर सांगून आणि खर्च करून फवारा काढावा लागत आहे। माझ्या 2 ठिकाणी माझ्या पाईपलाईन असून त्या बंद आहेत, कारण लाईन नाही। लाईन जर असती तर आमचा खर्च पूर्ण वाचला असता, परंतु हा ट्रॅक्टरचा खर्च आम्हाला विनाकारण करावा लागत आहे। तरी MSEBच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ताबडतोब हे करण्यात यावं। मागं ट्रॅक्टर पाणी आणलेलं आहे, ट्रॅक्टर बघू शकता। अशा प्रकारे या MSEBच्या बेजबाबदार कारभाराचा फटका आणि भुर्दंड या शेतकऱ्यांना भरावा लागत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर जाधव, अकोला।